राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत तृणमूल काँग्रेसच्या खासदाराविरोधात नाशिकमध्ये भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलंय। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा अवमान केल्याप्रकरणी आज नाशिकच्या भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलंय। लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी पक्षाने 141 खासदारांना निलंबित केल्यानंतर लोकसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली, तर राहुल गांधी यांनी याचे चित्रीकरण केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। यावेळी राहुल गांधी आणि बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। अशा निंदनीय गोष्टी जर यापुढे घडल्या तर भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिलाय। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जो भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती माननीय जगदीप धनखड यांच्या शारीरिक व्यंगत्वावर अपमानजनक जे असभ्य वर्तन केलं, जे भाष्य केलं आणि स्वतःला भारताचा पंतप्रधानाचे स्वप्न बघणारा राहुल गांधी पप्पू हा त्या व्यंगात्मक बोलण्याचा शूटिंग करत होता। ह्या राहुल गांधीला लाज वाटायला पाहिजे होती की आपण पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघतो आणि जे आपलं लोकशाहीचं जे मंदिर आहे संसद, तिथे आपण अशा प्रकारचे कृत्य करतो। ह्याच्या सर्व या गोष्टी करता आम्ही आज नाशिक भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करतो आहे आणि यापुढेही असं काही वक्तव्य आणि अशा प्रकारच्या जर काही घटना घडल्या तर आम्ही भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर कदापि सहन करणार नाही। या आंदोलनाला मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।